नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. खासदार ओमप्रकाश गोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी पक्षांतर केल्यानंतर आता त्याच्यावर उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहे. हे कवित्व साधारण वर्षभर तरी चालेल असंच दिसते. ओमराजे यांनी पक्षांतर केल्याचं अनेकांनी स्वागत केलं आहे, तर अनेक जण त्यांना विरोध पण करत आहेत. हे सर्वात जिल्ह्याला चक्रावून सोडणारा एक विरोध होत आहे तो धाराशिवचे माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैया राजे निंबाळकर. मकरंदराजे निंबाळकर हे पवनराजे यांनी ज्यावेळी डॉक्टर पद्मसिंह पाटलांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळेसपासून ते थेट ओमराजे निंबाळकर यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पवनराजे मित्रमंडळाबरोबर सक्रिय होते. त्यानंतर काही काळ त्यांनी आपले दुसरे चुलत बंधू राणा जगजितसिंह पाटील यांचा हात धरला आणि मग धाराशिव नगर परिषदेत नगरसेवक झाले आणि त्यांच्या ह्याच्यातून तरी नगराध्यक्ष पण झाले. परत त्यांच्यात काहीतरी बिनसलं आणि परत मकरंदराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर यांची सोबत करू लागले. मग थेट नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेनं मकरंदराजे निंबाळकर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आणि अगदी घासून झालेल्या निवडणुकीत मकरंदराजे निंबाळकर विजयी झाले. त्यांच्या नगराध्यक्ष काळात त्यांनी नगर परिषदेवर कुठलाही कर, लाईट बिल चा बोजा राहू दिलेला नव्हता. हे त्यांच्या कामाचं वैशिष्ट्य होतं. तसं पाहता मकरंदराजे निंबाळकर यांनी 2004च्या विधानसभा निवडणुकीत ते हिरिरीने प्रचारात पुढे होते. त्यांच्या कल्पनेतूनच एका टेम्पोवर रेल्वे इंजिनची प्रतिकृती तयार करून ते रेल्वे इंजिन पूर्ण उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात त्यांनी फिरवलं होतं. त्यांचं शहरात असलेला जनसंपर्क याच्यामुळं त्याही निवडणुकीत उस्मानाबाद शहर पवनराजे यांना मताधिक्य शहरानं दिलेलं होतं. पुढं ओमप्रकाशराजे निंबाळकर यांच्याही विधानसभा निवडणुकीत शहरानं ओमराजे यांना मताधिक्य दिलं होतं आणि पुढच्या निवडणुकीत पण यावरून मकरंद उर्फ नंदूभैया राजे निंबाळकर हे कशी राजकीय परिपक्व आहेत हेच दिसून आले. मकरंदराजे निंबाळकर हे ओमराजे निंबाळकर यांच्यापेक्षा ज्येष्ठ असे त्यांचे चुलत बंधू आहेत आणि ओमराजे निंबाळकर यांनी पक्षत्याग करण्याचा निर्णय काल परवा घेतलेला नाही, तर तो बऱ्याच महिन्यापूर्वीपासून त्यांचा पक्ष सोडण्याचा इरादा होता असं स्पष्ट मकरंदराजे यांनी सांगितलं आहे. आणि आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडणार नसून प्रसंगी जर पक्ष नेतृत्वानं मला ओमराजे निंबाळकर यांच्याविरुद्ध रस्त्यावर उतरा म्हणले तर मी रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणाही मकरंदराजे निंबाळकर यांनी केली आहे. सध्या ते 28 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे धाराशिवला येणार असून त्या कार्यक्रमाच्या तयारीला ते लागलेले आहे. ओमप्रकाशराजे निंबाळकर
यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेना नेते माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचे पुत्र शुभम चौगुले यांनी काल एक पोस्ट टाकून गदारोळ उडवून दिला होता. तर त्यानंतर काहीच वेळात माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पोस्ट टाकून खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं आपल्या पक्षात स्वागत केलेलं आहे. एवढंच नव्हे तर कट्टर ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचे विरोधक असलेले आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीही महायुतीत आलेल्या सर्व 6 खासदाराचं अभिनंदन केलं असून त्यांचं स्वागत पण केलं आहे. त्या ओमराजेंचं पण त्यांनी स्वागत केलं आहे. त्यांनी स्वागत केलं असलं तरी तिकडं काल ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना ज्यावेळेस माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला की आता तुम्ही आणि राणा पाटील मांडीला मांडी लावून काम करणार का, तेव्हा ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी मी उरावर बसण्याचं काम करणार आहे असं म्हणलेलं आहे. त्यामुळं ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह यांच्यातलं वैर कमी होणार नाही असंच यावरून दिसतं आहे. स्वागत चालू आहे, विरोध पण चालू आहे आणि अशातून ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना पुढील मार्ग कापायचा आहे. तसं पाहिलं तर ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यासाठी हा मार्ग खडतर प्रवासाचाच असणार आहे आणि त्यासाठी त्यांनी मग कसं पुढं चालायचं, काय करायचं याच्याकडेही लक्ष द्यावं. काल त्यांनी विधानसभेत ते गेले होते. विधानसभेत जाऊन त्यांनी आपले आता नवे नेते असलेले एकनाथ शिंदे यांना धाराशिव शहर विकासासाठी पत्र दिलं आणि त्या पत्रावर तात्काळ एकनाथ शिंदे यांनी मंजुरी पण दिली. हे काम तसं पूर्वीच मंजूर झालेले आहे, परंतु या कामाला स्थगिती होती आणि ती स्थगिती उठवण्याचं महत्त्वपूर्ण काम एकनाथ शिंदे यांनी अर्थमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाग पाडलेला आहे. ते मात्र खरं राणा जगजितसिंह पाटील यांना आळं आणि बळं पण खासदार ओमप्रकाश राजे यांचं स्वागत करणं भागच होतं. कारण त्यांच्या दिल्लीतल्या श्रेष्ठींना ओमप्रकाश राजे निंबाळकरांचं एक मत हे लोकसभेच्या सभागृहात महत्त्वाचं आहे. त्यांच्याबरोबर आलेले खासदार आणि तृणमूलचे खासदार असं मिळून केंद्रातील NDA सरकार 2/3 बहुमत कसं सभागृहात होईल याचं जुळवाजुळव करत आहे. कारण त्यांना महत्त्वाची अशी 2 विधेयकं पारित करायची आहे. एक आहे डिलिमिटेशनचं आणि दुसरं महिलांच्या बाबतीचं. आणि ह्या 2 बिलांसाठी त्यांना एक खासदार महत्त्वाचा आहे आणि त्यामुळंच ओमप्रकाश राजे निंबाळकर पण NDAला गरजेचे आहे. आपल्या आकाला त्यांची गरज आहे. त्यामुळं नाईलाजाने का होईना राणा जगजितसिंह पाटील यांना ओमप्रकाश राजे यांचं स्वागत करावं लागलेलं आहे. आता महायुतीत असलेले राणा जगजितसिंह पाटील, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि महाविकास आघाडीत असलेले मकरंद राजे निंबाळकर असं 3 जणांचं एकमेकावर आरोप प्रत्यारोपाचं जे काही पुढं होत राहील ते आपल्याला ऐकावं लागेल. एकाच कुटुंबातील ही तिघंही आता जिल्ह्याच्या राजकीय याचे प्रमुख असतील असंच पुढचं चित्र असणार आहे. आणि याच्यात मग या तिघापैकी कोण कोणावर भारी पडतं
कोणत्या क्लृप्त्या अवलंबतं आणि आपलं राजकारण करतं, जनता त्याला साथ देते की नाही हे पाहणं गरजेचंच आहे. ओमप्रकाश राजे निंबाळकर हे पक्षप्रवेश करताना अनेकांनी कल चाचण्या घेतल्या. त्यात साम टी व्हीनं घेतलेल्या कल चाचणीत 56% त्यांच्या ह्याच्यातून लोकांना ओमप्रकाश राजे निंबाळकर हे शिवसेना पक्षात गेल्याचं आवडलेलं नाही असं दिसतंय, परंतु वस्तुस्थिती तशी नाही. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली हे अनेकांना पटलेलं नाही, परंतु त्याचं प्रमाण साम टी व्ही सांगते तेवढं नाही. 25 ते 30% जे ओमराजे समर्थक होते ते त्यांच्या या निर्णयावर नाराज आहेत हे मात्र नक्की आहे. शेतकरी वर्गांना दिलासा देणारा असा काल परवापासून वातावरण आहे. मुंबईत तर 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे आणि परत मुंबईची तुंबई झाल्याचं चित्र वाहिन्या जे तिथलं चित्रीकरण दाखवतात त्यावरून दिसून येत आहे. मान्सून उशिरा आला, पण आला तो जबरदस्त त्यानं एंट्री केलेली मुंबईत दिसून आली आहे. आता मान्सून फार संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच व्यापून टाकेल असं चित्र आहे. काल रात्री लातूर, छत्रपती संभाजीनगर, बीडचा काही भाग, धाराशिव जिल्ह्यातील काही भागात तुरळक का होईना पाऊस पडलेला आहे आणि मान्सून आता जून महिन्याची सरासरी कदाचित जुलैच्या पहिल्या आठवड्यात भरून काढेल अशी परिस्थिती असेल असं हवामान अभ्यासकांचं म्हणणं आहे. पाऊस यावा, मुसळधार बरसात करावी आणि शेतकऱ्यांना खरीपाची उशिरा का होईना पेरणी करण्याची संधी द्यावी हीच अपेक्षा. आता आपण इथं थांबतोय. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.